आपण कुठे असता? शहाद्याला. वय वय 87. जातीने आपण मुसलमान आहात, हा, पण मी पण माझ्या हिंदू धर्माचा आपला गाढा अभ्यास नाही, हिंदू धर्माचे नाही, सर्व धर्माबद्दल. बरोबर, अगदी अगदी शब्द एकच असा हो, वापरू बरोबर. नका. अगदी, सर्व अगदी. धर्माबद्दल आदर आहे. अगदी अगदी. जैनच्या मी संतांच्या मी दर्शनाला जातो, यांच्यासारखे संत महान संत होते, आचार्य आहे ते, त्यांचे प्रवचन ऐकतो मी सर्व धर्माबद्दल आदर. माझ्या धर्माबद्दल जितकं आदर आहे ते इतकंच माझ्या इतर धर्माबद्दल आदर आहे. कोणत्याही धर्माबद्दल किंतु कुठल्याही शंका काही नाही. बरोबर. कारण मनुष्य इथून तिथून सरतात. आजच्या या भारताच्या परिस्थितीबद्दल काय म्हणता आपण? आज परिस्थिती थोडी वाईट आहे. एवढंच आहे की माणसाने अटेन्शनमध्ये राहावं, टेन्शनमध्ये राहू नये. हे बनती गोष्टी इतकं तुम्हाला चांगलं करता येईल चांगलं, वाईट ते कुणाचे करायचे, शत्रूचे सुद्धा नाही. हे जे आज आपल्याला जो त्रास होतो आपल्या कर्मामुळे होतो. आजच्या या परिस्थितीत आतंकवाद खूप वाढला आहे. हे सर्व जगाला माहीत आहे. याच्यात एकच संयम आहे ने कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. कोणाबद्दल आपण बोलायचं नाही. हे जे अशिक्षित लोक आहे, अज्ञानी लोक आहेत, ज्यांना शून्य बुद्धीचे हे लोक करतात, बाकी साधारण मनुष्य कोणी असं करत नाही. कुठल्याही धर्मात असं काही सांगितलेलं नाही आहे का दुसऱ्यावर तुम्ही प्रहार करा, कोणत्याही धर्माने नाही सांगितलेलं. बरोबर, तरी सुद्धा हे लोक करतायत. तर मला नाही, आम्ही ते नाही सांगत पुढचे. बरोबर, हे तुम्ही लक्षात ठेवा की आमचं मन जे आहे, अंतकन जे आहे फार शुद्ध आहे. बरोबर. आम्ही बोलून बोलतो. बरोबर. आम्ही नाही, आमचा उद्देश तो नाही आहे. कुठल्या धर्मावर म्हणा किंवा आपल्या व्यक्तिगत ओपिनियन आपल्याला काय करायचंय हे माझा प्रश्न नाही आहे. आजची जी परिस्थिती आहे जगात त्याच्याबद्दल आपण बोलतोय, दुसरा काही उद्देश नाही आहे. आणखी या कुकुरमुंड्याबद्दल काय म्हणताय आपण? हे संत खंडोजी महाराजांबद्दल मी पुष्कळ ऐकलेलं आहे. त्यांच्या ते जेवणाचे जे सप्ताहामध्ये जेवण केलं आहे ते चांगलं होतं. नाही फार प्रसाद म्हणून ते फार आजच खाल्लं असं वाटत होतं. या पिढीचे तिसरे गादी पुरुष संतोजी महाराज यांच्या संपर्कात होते का आपण? नाही, बिलकुल नाही. त्यांच्या कोणत्याही इच्छेशी संबंध आला नाही. फक्त मात्र यांच्या अगोदर जे 2-3 संत होऊन गेले, जे शहाद्याला यायचे, ते संतोजी महाराजांचे हे मुख्य आहे. त्यांच्याशी माझे दर्शन, त्यांच्याशी मी त्यांना भेटलो वगैरे. त्यांचे 2-3 ब्राह्मण राहायचे, ते त्याचे सोपं वगैरे करायचे. त्याचे राम मंदिर आहे शहाद्याला, तिथे ते जिज्ञासा म्हणून. आपल्याला इतिहासाची एवढी माहिती आणि अभ्यास आहे, पण याचा संग्रही आपल्याजवळ काही आहे का? नाही. मग आपण गेल्यानंतर आम्ही काय करणार? आजच्या या पिढीला काहीतरी मार्गदर्शन हवंय आपल्यासारख्या माणसांकडनं. काय सांगू शकता आपण याबद्दल? तर मी तुम्हाला सांगतो की माणसाचं मन पवित्र पाहिजे, पहिली गोष्ट. कोणाबद्दलही, जनावरांना कोणालाही तुच्छ मान, सर्वांबद्दल दया आणि प्रेम पाहिजे. धन्यवाद. फार गोष्टी आहेत, मला सांगता येणार नाही कारण हे नाही, कारण थकून फार गेलो आहे. पण एवढंच आहे की येणारं काळ वाईट आहे, अटेन्शनमध्ये आहे. पुढे आम्हाला चांगली संग्रहित माहिती द्या. पुढच्या याच्यात काहीतरी संग्रहित माहिती असेल तर आम्हाला द्या. भविष्याच्या मार्गदर्शनासाठी या नवीन पिढीला किंवा येत्या पिढींना काहीतरी आपल्याकडनं मार्गदर्शन हवंय. याच्यासाठी आपण काय करू शकता? आदर्श. माझं ते एकच आहे शब्द की मी जे अंगारलेलं आहे, जितकं माझ्या धर्माबद्दल आदर आहे तितकं सर्व धर्माबद्दल आदर पाहिजे, हे महत्वाचे आहे. बरोबर, इम्पॉर्टंट शब्द माझ्याकडून ऐकायचे असेल तर एकच आहे. जितकं आपल्या धर्मात तुम्ही मानतात तितकंच इतर धर्माबद्दल आदर आणि प्रेम पाहिजे आणि विश्वास पाहिजे. नजर नको पाहिजे. आम्ही श्रेष्ठ, ते श्रेष्ठ काही नाही. सांगा आणखी काय? पुष्कळ गोष्टी मला चांगल्या आहेत, पण तुम्हाला सांगता येणार नाही का. थकलो फार. अनुषंगाने ज्या गोष्टी निघतात त्या सांगता येतात. अनुषंगाने ज्या गोष्टी येतात ते आपण बोलू शकतो. चांगल्या गोष्टी सांगायच्या. हा, वाईट गोष्टी कोणाच्या काही सांगायच्या. 100% खोटं झालेलं आहे. इतकं आकाश पाठलेला कोणी ठिकाण. पण
होईल, पण निसर्गच बदलणार. एवढंच एक आपल्या पिढी होऊ शकेल, पुढची पिढी मात्र निश्चित पाहणार आहे. सर्व विकास होणार आहे, सर्व वेगळं होणार. फार डीप स्टडी केलं आहे माणसाबद्दल, तर जनावरांबद्दल सुद्धा आदर पाहिजे. लहान लहान हे सुद्धा असलं तर आम्ही येथे आठवतं मला, मी लहान असताना एक आदिवासी मित्र माझ्या, आम्ही एक चिमणी मेली होती, त्याला आम्ही गाळलं. बघ कल्पना करा, तेव्हा माझी काही बुद्धी बी नव्हती. ही अशी भावना तयार व्हायला पाहिजे, शुद्ध भावना जनावरांबद्दल, माणसांबद्दल, प्रत्येक जीवासाठी आपली भावना असली हा पाहिजे. शुद्ध. म्हणून मला जैन धर्म फार आवडतो. जे जैन धर्माचे जे संत येतात त्यांचे प्रवचन, ज्या गोष्टीमुळे जगाचा फायदा होईल. कारण स्वतः महावीर भगवाननी त्या गोळ्याने त्याने खिळे ठोकले, तरी त्याला न दोष देतात, त्यांनी स्वतःला ते मानले की बाबा मी ऐकलं का तुम्ही. महत्वाचे आहे की ते त्यांचे तुम्ही माझ्या काही पूर्वजन्माचे कर्म जे 24 तारखेचं आज ते तिरसर काय त्यांचे शब्द आहे. बरोबर, त्यांनी शिष्यांनी म्हटलं पुष्कळ गोष्टी तुम्हाला काय सांगू. तुमच्याकडे तर तासनदास बसलं तरी आम्हाला पोट भरणार नाही. एवढी माहिती आपल्याकडे आहे. नाही, मी जिज्ञास आहे, गुणग्राही आहे. नाही, बरोबर. मी वाईट गुण घेतच नाही. नाही. फार मित्रा मनुष्य आहे, मी डरतो, आरोग्याची काळजी घेतो. चालेल तर ते एवढंच आहे की ही जी परिस्थिती आहे ती याच्यामध्ये हे जैन धर्माचे जे तत्वज्ञान आहे मला ते फार पाळलं आहे. ते जीवाला सुद्धा मारतो नाही, फार काळजी घेतात. ते शिकलो मी. जीवहत्या सुद्धा करत आहे. हा, बिलकुल. फार मी 24 तीर्थंकर होऊन गेले. पहिले तीर्थंकर ऋषभदेव भगवान होते. काय सांगा तुम्हाला, इथून तर 24 तीर्थंकर नाव मला पाठ नाही आहे, पण सगळं तिथे मी जाऊन आलो. पालिकेला जाऊन स्वातंत्र्य सैनिकात आपलं नाव आहे. नाही. मला तेव्हा आमचे जे अध्यक्ष होते चोळामनंद पाटील, त्यांनी सांगितलं बशीर मी कागद ले जाऊ, खूप काम आहे. म्हटलं मला नाही, मला सर्व्हिस पाहिजे. ही सर्व्हिस त्यांनी तेव्हा डॉक्टर इस्लाममध्ये पाटील होते, MLA करून त्यांनी लावलं. 35 पगार होता, 35 माझा होता. तेव्हापासून लागल्यापासून मी सुखी जे आहे, दुःख हे मी कधी पाहिलं नाही. मग तुमचं पूर्ण नाव काय? बशीर बशीर अहमद आलम मंसुरी शहादा. एवढं वय असूनही आपण आपली प्रकृती चांगली आहे. चांगली याच्यामध्ये काय आहे, मी काळजी फार घेतो. बरोबर. इतकी काळजी घेतो की कमी जेवतो, कमी खातो. चॉईस चांगली आहे, जेवण्याची पद्धत चांगली आहे. नॉनव्हेज फार कमी खातो, तुमचं फार जेवण करतो. वरण भात पोळी भाजीपाला जास्त खातो. ते बी पारक जास्त आहे. माझी इतकी पारक आहे की लोक चाट व्हायचे. भाजके बघा, लोक घेऊन येतात. काल मी आमच्या तिथे रात्री मेथीची भाजी खाल्ली. आमच्या इथली मेथीची भाजी आम्हाला ते आणून पाण्यात नमक मिठाच्या पाण्यात धुवून खावं लागतं. कारण ते बाहेरच्या पाणी टाकतात. त्या लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही कुठे. ते जे भाजीपालेवाले असतात ते त्यात पाणी टाकतात. तुम्ही दुःखी असतो. तर असं नाही. त्यांनी प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या सर्व खाण्याच्या वस्तू धुवून खाय. फार तो टेंब्याचं काय म्हणलं तुम्ही? काँग्रेसला मतदान करून आल्यावर कोणत्या याचं कोणतं मतदान होतं ते काँग्रेसचं तुम्ही केलं म्हणले? हे मोदी उभे होते तेव्हा. हा, म्हणजे लोकसभेचं होतं. लोकसभेचे. हा हा 2014 साली. हो, आत्ताच ना. आत्ताच किती असेल ते वर्ष? तर चांगले तात्पर्य काय की एक भावना झाली की मी तुमच्या लोकांची शिस्त पाहिली. ती मला 100% असं वाटलं. ती भावना ते RSSचे असं सैनिक जे होता रगराव, मरून गेला तो रगराव पाटील करून. पण त्याला मी सांगितलं की माझी भावना असते की तुमच्या मोदी साहेब म्हणजे काय वाईट बोललो नाही. नाही ना. जिज्ञासा भयंकर आणि जजमेंट शक्ती फार आहे. बरोबर. 99% मला खात्री आहे की आपली जजमेंट चांगलं देऊ शकतो. माझी पराजय आहे, पद्धतशीर ठेवतो. फार गोष्टी आहेत शिकायच्या. काय सांगणार तुम्हाला. आता तुम्ही टेप घेतली ठीक आहे, पण काय नाही, पण पुढच्या मुलाखतीत आम्हाला भरपूर माहिती हवी तुमच्याकडनं. पुढच्या पिढीसाठी काय एक आदर्श आहे ना, म्हणजे राहणीमान, विचारसरणी, पुष्कळ गोष्टी आहेत ना या आरोग्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओ बद्दल हे तर ठीक आहे, पण पुढच्यासाठी तुमच्याकडनं आम्हाला काहीतरी मार्गदर्शन कसं मिळेल? तुम्ही तर म्हणले मी लिखाण पण नाही, पण काहीतरी तर हवं मला ना मला. 2-3 वातावरणी सांगितलं तरी मी आता माझे तुम्हाला उदाहरण देतो
की मला आदर होता गणपतीबद्दल. मी माझ्या स्टेट बँकेमध्ये चांदीचा सिक्का मिळाला होता प्याला, मी ते उद्घाटनाच्या वेळी देऊन टाकले. कारण भावना शुद्ध आहे. कारण मी माझ्या धर्माला जितकं मानतोय त्या धर्माला मानतो. हे कर्तव्य आहे. मनुष्य हा सारखा जे आहे त्याला तर आपण जितकं आपल्या धर्मावर जा तसं हरेक धर्मामध्ये आदर आणि प्रेम पाहिजे. आज किती वय आपलं? 87 87. 1930चा जन्म. जन्म 1 तारीख, पहिला महिना, पहिल्या वर्ष. तुम्ही तुमचा व्यवसाय केलाय का? तो गादी वगैरे भरणं वगैरे? मी नाही केलं. आमचे कधीच नाही. वडील जे होते हे शिक्षक होते. पण एवढं जे आहे की जीवन फार चांगलं केलं आणि त्याच्या इतकं चांगलं केलं की काय सांगणार. या मंदिराचं जीवन आजही नाही ते मला आठवतं. हा, हे एक महत्वाचे मी सांगतो. वरण श्वासिक खाटी डाळ वगैरे गंगा फळ वगैरे मग सांगू. तेव्हा लहान होतं फार. बरोबर बरोबर. पत्र्याची शेड होतं पण असं वाटत नव्हतं. समाधीवर दर्शनाला जायचे ना तुम्ही? समाधीला काय न्यायचं नाही रिकामं काही नाही ते. फुल ते समाधीवर जी फुलं मंदिरातून यायची, विठ्ठल मंदिरातून, ते समाधी टाकत होते. अच्छा अच्छा. हा हा. मंदिराची झेंडूची फुलं. झेंडूची जे फुलं असेल ते. पण त्याच्यात मग ते लहान झेंडूचे फुल मला फार आवडतं. बरोबर. त्याच्या इसेन्स फार येतं, श्वासिक वास यायचं. बरोबर. ही समाधी म्हणजे तापीमध्येची होती ती का? तापीमध्ये होती. मध्य भागाला होती ती? मध्य भागाला कुठेतरी होती होती. ती, हा. तिकडे सतीचा ओढा होता. अच्छा बरोबर बरोबर. तिथे आमची आई बहीण कपडे झाले. बरोबर. ती समाधी. अरे वा. म्हणजे त्या समाधीचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे? तिथे पाहिलं? एक लहानसं शिर्डीचं मंदिर होतं. बरं. त्याला मी तेव्हा नमस्कार नाही केलं होतं. इतकं तेव्हा अज्ञान होतं, मी लहान होतो. पण ते समाधीच्या एक लहानचं एक बाजूला होतं. कारण ते पूजेसाठी त्यांनी छोटंसं पिंड ठेवलेलं होतं. बरोबर. नंदी ठेवलेलं होतं एक बाजूला आणि एक बाजूला तिच्यावर बिल्डिंग होती. ती फक्त बिल्डिंग राहिली, ते काही दिसलं नाही. तेव्हा ती सती प्रथा होती तिथल्या गौरी राजांचे. ते व्यवहार ब्रिटिशांनी बंद केले. एवढ्या वयात सुद्धा आपली स्मृती अगदी व्यवस्थित आहे. जागरूक झाले तुम्ही. खणखणीत ठेवलं. खणखणी नाही, ही सर्व देवाची कृपा. मी माणसाने, प्रत्येक माणसाने नेहमी अटेन्शन मध्ये राहावं, टेन्शन मध्ये कधी राहावं. आता सुद्धा तुम्ही दर्शनाला आले लगेच सेकंदाला बाहेर पडत होते. नाही मला जायचंय म्हणे पाठीचं अतिशय अर्जंट. पण तुमचा जो सारथी त्याला महाराजांनी गायब करून टाकलं. बरोबर का नाही? तुमचा जो सारथी होता त्याला महाराजांनी गायब करून टाकलं, तुम्हाला बसवून दिलं इथं. बरोबर का नाही? आणि आम्हाला माहिती मिळाली एवढी. माहिती नाही, विषय निघाला, तुम्ही जिज्ञासा म्हणून विचारलं. नाही खरंच ना. सर्व प्रेम पाहिजे, आदर पाहिजे. नाही या गोष्टी पैसे खर्चूनही मिळणार नाही ना. म्हणून आम्ही 1 तास झालो बसलोय ना. हा, त्रास घेतला नाही त्र नाही, पैसे खर्चूनही मिळणार नाही. तुमच्यासारखी व्यक्ती जगात मिळेल का पुन्हा? नाही. आमचं उत्तर आहे मी नाही. एक साधा मनुष्य आहे. कुठं असं नाही जा, असं जा. मला ठरवलं होतं, पण मी तुमच्या हा मोठेपणा आहे. मोठेपणा आमच्यासाठी मी असं घडलंच गेलो आहे की माझं हृदय फार कोमल आहे. मी माझ्याकडून फार चुका झाल्या आहेत. मी देवाला फार प्रार्थना केली की माझे सर्व गुन्हे माफ कर. मला अज्ञानामध्ये पुष्कळ तकलीफ होते. परंतु जेव्हापासून मला समजायला लागलो, जेव्हापासून मी संतांची भाषणं, मौलवींची भाषणं ऐकल्यामुळे मला इतकं आनंद वाटला की काय सांगावं. की महात्मा गुण- गांधींचं नाही हा, नसेल. महात्मा गांधीचे नाही, साने गुरुजी आमचे फार भक्त. बरोबर. साने गुरुजी त्यांचे लिटरेचर, त्यांचे पुस्तकं वाचत असताना मला रडू यायची. साने गुरुजी साधा मनुष्य नव्हता. मी तुमचे संत तर फार महान आहे. मी नाथद्वारा जाणवर आहे, उदयपूर देतो, सब ठिकाणी जिथे जिथे असायचं हा, पाहिजे. प्रत्येक तीर्थ. पंढरपूरलाही जाऊन आले दर्शनाला. तीनदा. पंढरपूरलाही दर्शन घेतलंय पांडुरंगाचं. 3दा, एकदा गमत एवढंच सांगायचं की नाही, सर्व बरोबर आहे. धर्म सर्वांनी सांगितलं. ते तुमच्या सोनाराबद्दल सांगतो, नरहरी संतांबद्दल मला आदर आहे. हे देव म्हणून का म्हटलं जात नाही? संत नरहरी संत होऊन गेले. मला शंका आली, हे कोण होते, काय होते? तर मी नेहमी गुजराती लोकांना विचारायचे, सोनारा, पण त्यांना काही माहिती नसते. हे फक्त महाराष्ट्राच्या लोकांना माहिती होतं की हे पंढरपूरला राहायचे, मठील मंदिर राहायचे. पण त्या परमेश्वराने त्याला माप घ्यायला बोलवून ते म्हणून ते महाराष्ट्रामध्ये संत नारायणांचे नाव घेतलं. जिज्ञासा काय, त्या जिज्ञासाचे मी थोडं करत जातो.
एवढंच आहे की चांगलं बघा आणि कोणाबद्दल अनादर ठेवू नका, घेऊ नका. धर्मामध्ये आहे ते चुकणार बरोबर. पुष्कळ आहे. मला ज्यानं त्यानं ज्याचे त्याचे धर्म लहान सांभाळावा. नाही, सर्वांनी नाही, गुणग्राही व्हा. मला हे म्हणायचं. गुण पण घेणं, आदर्श घेणं. हा, गुण म्हणजे गुणग्राही पाहिजे. हे गुण काही कोणी घेत नाही. स्वतःला छान समज, लोभ नाही. मला खायला फार लोक द्यायची घ्या, बरोबर नाही. कारण मला चालतच नाही. असं कोणी 5 रुपये मी घेत नाही. कारण कधी पण हे जेवायला सुद्धा मी खेळावर माझी ड्युटी होती. 10च्या आत जात होतो, 10च्या आतच जेवत होतो. नंतर खोटं बोलत होतो की मी दुसऱ्या खेळावून जेवून आलो. आणि जेव्हा तर त्याच्यामुळे काय त्यांना त्रास, कुणाला त्रास दिला. आपल्यामुळे त्रास नको कोणाला. हा, नाही हिच्याची बी फार करत स्वभाव फार डिसिप्लिन होतं. हे सेवादलमुळे आम्हाला शिकलं. जसं RSS मध्ये शिकवलं आहे, तर राष्ट्रीय सेवादलमध्ये सुद्धा ही प्रथा आहे. फार राष्ट्रीय सेवादल इतकं मला शिकवलं आहे की काय सांगा. फार इतकं की सर्व जीवन आज मी शिकायचं आहे. एक शब्द मला नेहमी आठवतं की अटेन्शन राहायचे, टेन्शनमध्ये. टेन्शन आहे काम नाही. सावधान. आता मी घरी पैसे कपाट न ठेवता इच्छाच पाहिजे ते कपाट ठेवले गेले. वय तरी पण तुमचं काम झालं. काम तोच देणार. मला आत्मविश्वास आहे. समजला का? तो जे तो महाराज असताना तुमच्या पुजारी, तुम्ही त्याच्याकडून मागितलं, तुम्ही तुला मला पाडून दिलं. पण बाईला मी त्रास देणार, आणखी टेन्शन वाढेल, आणखी त्याला त्रास होईल. फार गोष्टी आहेत. आमच्या मिसेससाठी आम्ही देवाला दक्षिणा टाकायची तुमची भावना काय? पहिल्यापासून गेलो की हा देवाला फुलाची जी ते काही टाकू द्या. आपल्या कॅपॅसिटी फक्त प्रमाणे दक्षिणा स्वरूप. दुसरी काही भावना नाही. ते इतकं जीवन सुंदर दिलं आहे मला काय की नाही सांगणार. पंडित नेहरू सारख्या माणसा, आपल्या जवाहरलाल नेहरू सारख्या माणसाला मी तुम्हाला हात बघितला. मी हात नाही बघितलं त्यांच्या. त्यांची स्वाक्षरीसाठी मी गेलो. इतके व्हीआयपी लोक होते सर्व. नाशिकची गोष्ट आहे. तिथे कौरशा अधिवेशन सेवादलचे सैनिक म्हणून मला फर्स्ट एडचं काम दिलेलं होतं. तर मग कुठेही अलाउड होतं मला ड्युटी. कुठेही फिरायचं. एक फर्स्ट एडची जॉब असायची. तर मी तिथे गेलो तर एलिशा तिथे शिपाईवर फार हे होतं. तर त्यांचे एक शिपाई दिसला मला. त्याला इशाऱ्यानं असं बोललो. म्हणजे सही घ्यायची. तर मी असं दिसत नाही, कारण हाकून देतो कोणी कोणाला. मी तो उभं राहिलो. तर त्याने काय सांगितलं, तर अंबुलाचे ते त्यांनी कामामध्ये गेला असेल, त्याने बोलवलं. लगेच गेलो, लगेच सॉफ्ट केली. त्याचे हात आम्ही ज्योतिषीचे अभ्यास केले. इतकं गुलाबीने गुलाबासारखं फुला करतो. फार महान संत होऊन गेले, फार मोठमोठे. गुराजी जे देशांनी सॉफ्टवेअर गेले त्याने सुद्धा हेच म्हटलं. त्याने कपडे बघितले, हाफ पॅन्ट, सत्यवादी म्हणून मला काही संदेश द्या. तसेच आता जनार्दन महाराज सांगितलं ना, मला बाईक त्यांच्या जीवनचे सुद्धा मी खंड खाल्ले. टाकर खेळायची. जागृत देव दत्ताच्या होतं. तुमचे याला घेऊन आलं होतं अक्कलकोट स्वामी. सर्व तीर्थ पाहिजे. अक्कलकोट स्वामी, तुमच्या गाणगापूर, ते तुमच्या महाराष्ट्रात ते कुलदेवता आहे वणीची. सप्तशृंगी. ऐकून घ्या. वणीची सप्तशृंगी, नंतर तुळजापूरची आपले कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, नंतर माहूरगडची रेणुका माता. हे 3.5 पीठ आहे. त्याची बी एक सती अनुसुया माता, जे परमेश्वर ते लहान लहान दूध पिते बच्चे पण त्यांनी फार अभ्यास केला. की अनेक धर्मात बायबल संपूर्ण वाचलं आहे. कुराण शरीफ कोणत्याही धर्मामध्ये कोणतीही वाईट गोष्ट शिकवली नाही. पण त्याच्या हे करून हे करतात, पण बाकी फार चांगलं. बस येऊ मग. हो, निश्चित. धन्यवाद. आभार. ईश्वर आपल्याला भविष्यासाठी सुदृढ आयुष्य देवो ही आमची प्रार्थना. थँक्यू. अत्यंत आभारी आहे. पण मी कंटाळलो की इच्छा मरण पाहिजे, पण ते इच्छा मरण मिळत नाही. हा, ते मी अभ्यास केला, मी करत नाही. हे कर्म मला चुकत. मरण चांगलं यायला आज मला कुठं नाही म्हणत मी. मला ही भीती वाटते. या वयात सुद्धा मी चालतो, फिरतो, इष्टीत बसतो. पण मी जर पडलो तर ही जी हाड आहे ती तुटणारच आहे. इतके नाजूक झालेले आहे. म्हणून फार अटेन्शन मध्ये राहतो. म्हणून माणसाने घरी बसवा, पण सवय नाही. सवय
तुम्ही नमाजाला किती वेळा आता जाता? नाही जात नमाजला मी तरुणपणी गेलो. शुक्रवारची प्रार्थना माझी टळली. बरं, अरे वा. शुक्रवारची प्रार्थना कधी टळली. चर्चमध्ये सुद्धा कृष्णाला जातो ते कधी टळली. आता महावीर जयंती होती, महावीर जयंतीचे मी जाऊन आलो कार्यक्रम. कारण काय की सर्व धर्माबद्दल मला आदर आहे. म्हणजे कोणत्याही धर्माबद्दल आनंद नाही. मी वडील लोकांचे सुद्धा देवी देवतांचे दर्शन केले. मी ग्रामदेवताचं सर्व ठिकाणी आहे. ही जी ग्रामदेवता म्हणतो आपण, मणिमाता म्हणतो, हरिपूर मंडळाची पाठी म्हण. हा. काय बाकीचे फार उदाहरण. तखत, 3 मजली तखत. देवमेकराला जाऊन आलो. जे चोरी झाली तेव्हा मी जाऊन आलो. कारण की हे जे जागृत देवस्थान हे सर्व परमेश्वराचे अवतार आहे. लाखो लोक येतात, कसे राहतात, काय फार गोष्टी आहेत. चांगलं बघावं आणि चांगलं खावं. चालेल. आणखी काय फार तुम्ही धन्यवाद. बोललो गेलात. माझ्या इच्छे नाही. तुमची भेट झाल्याबद्दल धन्यवाद. महाराजांनी बोलवून घेतलं तुमच्याकडे. नाही तुम्हाला या अनुभव आला. बघा रस्त्यावरच्या माणसाला तो उभा होता, इकडे जातो, सायकलची रोड इकडे होतं. त्याला विनंती केली, कारण वय जास्त आहे, इथून तिथून जास्त फार दूर आहे. रिक्षाने तर या जीव येथे महाराज, त्याला मी सांगणार होतो, पण तो नाही आहे. पण तो सुद्धा तो फार तुमच्या आभारी आहे. आता पाटीचं मंदिरात जायचं. हा त्या राजू मनसुरेकडं नाही पाठीच्या पाटीचं मंदिर तिकडनं दर्शन घेऊन लगेच घरी. मग तू बस स्टँडला कुठं कसं सोड? नाही जाण्यासाठी कसं जाणार? येथे यायचं नाही. हे तुमच्या पलीकडे आमच्या घर आहे. ते मनसुरीन द्या जेवण. नाही, भाऊला सांगा तुम्ही कसं करेल तो, सोडून देईल. हा, चालेल. चालेल, धन्यवाद. थँक्यू. ते केव्हा आहे शहाजाला? येऊ. माझं नाव बशीर आहे. हो हो. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. अरे वा.